नाशिक जिल्ह्यात आणखीन एका भोंदूबाबाचं प्रकरण आता समोर आलंय। भोंदू अशोक खरात आणि गडगे महाराज ही प्रकरण ताजी असताना आणखीन एका तथाकथित बाबानं महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालंय। महेश गिरी उर्फ महेश काकडे असं या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच भोंदू महेश काकडे फरार झालाय। पाहूयात नेमकं काय घडलंय। नाशकात आणखी एका भोंदू बाबावर बलात्काराचा गुन्हा। दैवी विधीच्या नावाखाली तरुणीवर लॉजमध्ये अत्याचार। गुन्हा दाखल होताच भोंदू महेश काकडे पसार। गेल्या काही दिवसांपासून नाशिक चांगलंच चर्चेत आहे। त्यात आता आणखी एका विषयाची भर पडलीय। खरात प्रकरण चर्चेत असताना महेश काकडे या भोंदूवर जादूटोणा विरोधी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे भोंदू काकडेचा मठ आहे। दत्त महाराजांच्या नावाने प्रति गाणगापूर असल्याचं तो लोकांना सांगतो। याच ठिकाणी त्याने अनेकांना फसवलं असून अत्याचार केल्याचा आरोप होतोय। अशात एका पीडित महिलेनं लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल केलाय। पीडितेच्या घरगुती अडचणींचा फायदा घेत भोंदू बाबाने तिला जाळ्यात ओढलं। बाहेरची बाधा सांगत पापनाशक कुंडात अंघोळ करण्यास सांगितलं। उंबराच्या झाडाला फेऱ्या मार असे उपाय सुचवत तिची फसवणूक केली। मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवत दैवी विधीच्या नावाखाली लॉजवर नेऊन अत्याचार केले। गळ्यातील रुद्राक्ष दाखवत दैवी शक्तीची धमकी देत पीडितेवर दबाव। फिर्याद दिल्यानंतर पीडित महिलेने पुढारी न्यूजकडे तिची व्यथा मांडली। महेश काकडेला भर चौकात लटकावा म्हणत तिने तिच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली। तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये। त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या। असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली। अन्नदान करायला लावलं। तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे। माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे व काय जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं। तर ती म्हणे असंच करत असेल बा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बॉस। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्याने। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला आणि नंतर त्याने मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही। 2 वर्षांपूर्वी तिनं फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी कुटुंबाच्या दबावामुळे आणि पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता। मात्र आता या प्रकरणात अनेक महिला पीडित असून त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहनही पीडितेने केलंय। माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला। आता पण त्या शांत आहे। तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं। तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी। त्या संकट काळात एकमेव नवऱ्यानं साथ दिल्यामुळे हे शक्य झाल्याचा उल्लेख पीडित तरुणीने केलाय। या पीडित महिलेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं खंबीर साथ दिली आहे। लासलगाव पोलिसात 10 ते 12 तास गुन्हा दाखल होत नसताना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे फोनद्वारे विनंती केल्यानंतर गुन्हा दाखल झालाय। दरम्यान भोंदू महेश काकडे पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। एक धारणगाव एक इसम आहे महेश गिरी काकडे, त्यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिलेली आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। पुढची कारवाई आम्ही करत आहोत। काकडे याचे पुण्यासह ठाण्यात मठ असल्याची परिसरात चर्चा आहे। तिथेही त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची चर्चा आहे। काकडेवर कठोर कारवाईची मागणी अनिसने केली आहे। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत। आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत। अशी एक घटना नाशिक जिल्ह्यातील धारणगाव खडक या ठिकाणी घडलेल्या आहेत। प्रति गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत।
त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. भोंदू अशोक खरात प्रमाणेच भोंदू महेश काकडे प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. काकडेही भाविकांच्या अडचणींचा फायदा घेत आर्थिक लूट करत होता. अनेक महिला भोंदू काकडेच्या जाळ्यात अडकल्याची परिसरात जोरदार चर्चा असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला अंधारातील हा व्यवसाय पुन्हा एकदा उघड झालाय. आता प्रश्न एकच आहे, या अशा भोंदू बाबांवर नेमकी काय कारवाई होणार आणि पीडितांना न्याय कधी मिळणार, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.